पण बघा काय घेऊन चालली आहे पक्ष्यांसाठी इकडे, आणि हे पण पक्ष्यांसाठी. अंधार दिसतोय थोडंसं, त्याच्यावर जाताना अंधार आहे. वरती दाखवते रातची किती घाई चालली बघा, किती घाई असते, खूप घाई असते रातची असं नवीन काय करायला किंवा वरती जायला. तर आपण आलोय वरती पक्ष्यांसाठी काहीतरी घेऊन. फायनली आपण आलो वरती. आता बघा पक्ष्यांसाठी काय घेऊन आलोय. भूक लागली असेल पक्ष्यांना पण जशी आपल्याला लागते. वरी आलं ना ब्लॅकच दिसतं, कारण आता दम लागला पायऱ्या चढून वरती, दम लागला सीड्या चढून. आणि ऊन आहे बरं का. आणखीन 6 वाजले 5 वाजले तरी काय ऊन जात नाही आहे. तुम्हाला गुड इव्हनिंग सर्वांना. झालं का सर्वांचं चहा पाणी? केस ओलेच आहेत अजून, गरमी होती ना इतकी वरती. केस ओले असले तरी एका ठिकाणी बसत नाही ना, असंही बसत नाही. तुम्ही म्हणता सारखं केसाला हात लावते, काय करू मी तरी सांगा. असं काहीतरी होतं. जाऊ दे ते केसाचं बाजूला. तर मी पक्ष्यासाठी इकडे आणलेलं आहे भांड्यामध्ये पाणी, आणि हे वरतीच ठेवते आता ना, त्याच्यामुळे स्टीलचं वगैरे भांडं ठेवत नाही. कारण पक्षी कधी कधी ना गच्चीहून ते खाली पाडून देतात, आणि उन्हाला पण जास्त वेळ ठेवले तर आपले भांडे खराब होतात ना. मग हे कसं असतं, उडून पण गेलं खराब पण झालं तरी त्याचं काही नसतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आणलेलं आहे पाणी. आणि इकडे बघा हे तांदूळ असं पक्ष्यासाठी मी आणलेलं आहे डब्यामध्ये. तर मी आता इथं ठेवून देते. पक्षीचं टायमिंग झालं आहे. ऊन थोडंसं बंद झालं आणि थंड असं वातावरण झालं ना तेव्हा येतात, कारण उन्हामध्ये पक्षी जास्त फिरत नाहीत ना, म्हणून. तरी तुम्हाला दाखवते, जर आले तर मी झूम करून दाखवते. पण असं जवळ बसलं ना ते येत नाही. पण डेली मी ना त्यांना तांदूळ वगैरे टाकते. आणि आता उन्हाळा आहे ना, तर पक्ष्यांना पाणी वगैरे टाकलं पाहिजे. तर राज कशासाठी आलाय वरती विचारू आपण. राज इकडे काय आणलंस पक्ष्यासाठी तू? तर राज काय बोल, कोणी सांगितलं तुला? स्कूलमध्ये पण ऐकलं होतं. तर राजने काय झालं माहिती का, राजच्या स्कूलमध्ये पण मॅमनी बोलले, मग उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाणी वगैरे ठेवा, चारा वगैरे घालायचा असतो, पक्ष्यांसाठी सावली वगैरे करायची असते. तर आता सावली काही इतकं आपण नाही करू शकत, पण हां ठीक आहे, आपण चारा वगैरे टाकू शकतो किंवा पाणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. तर शेतामध्ये वगैरे तर खूप जण त्यांच्यासाठी सावली वगैरे पण करत असतात, जसं की ते घरटे वगैरे बांधलेले असतात ना तसे. तर आता आपण तेवढं तर नाही करू शकत. पण आता कसं होतं, आम्ही इव्हनिंगला वगैरे, आणि मला पक्ष्यांसाठी वगैरे असं तांदूळ वगैरे टाकायला खूप आवडतं बरं का. कारण अगोदर पण मी टाकत होती कधी पण व्हिडिओ शूट वगैरे असं काही नाही करत होती. तर म्हणलं आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगावं की आता उन्हाळा पण आलेला आहे, तर पक्ष्यांसाठी थोडासा चारा वगैरे टाकायला पाहिजे आणि पाणी वगैरे ठेवायला पाहिजे. तर तुमचं गच्चीवरती पण तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये पाणी वगैरे ठेवू शकतो. पक्ष्यांसाठी तांदूळ वगैरे पाणी असं सगळं काही ठेवू शकतो. किंवा जर तुम्हाला असं बांधायला वगैरे कुठे काही असेल ना, तर चारी बाजूनं थोडंसं तार आणि असं हे करायचं, आणि मोठं प्लास्टिकचं भांडं घेऊन ना तुम्ही त्याच्यामध्ये पण पाणी वगैरे ठेवू शकतो. प्लेटमध्ये वगैरे त्याच्यामध्ये पण तांदूळ वगैरे टाकू शकतो. म्हणजे तसं जसं तुम्हाला, जसं पक्ष्यांना जास्त चारा पाणी देता येतं ना तसं तुम्ही देऊ शकतो. तर मी आता हे पाणी आणले, आणि मी हे करण्याचं कारण काय आहे, माझ्यापासून राज पण प्रत्येक गोष्टी शिकतो, आणि ह्या चांगल्या आहेत. मुख्य प्राण्यासाठी कुठेतरी काहीतरी करणं, ते पण घे ना तांदूळ. मुख्य प्राण्यासाठी जेवढं काही चांगलं करेल माणसापेक्षा ना, मुख्य प्राण्यांना जास्त केलं तर त्याचं देव पण फळ आपल्याला जास्त चांगलं देतो, आणि जास्त चांगल्या बुद्धी सुचवत असतो देव पण, की आपण काहीतरी चांगलं करावं म्हणून. कारण कितीही जर माणसांना करून बघितलं ना, तर त्याची माणसांना किंमत नसते. त्यासाठी आता मुख्य प्राण्यासाठी आणि मुख्य पक्षासाठी जास्त काही करावं अशी माझी इच्छा आहे. कारण प्रत्येकासाठी प्रत्येक काही गोष्टी आपण करून बघत असतो, आणि कुठेतरी काहीतरी गोष्टींना असं हे झालं ना की वाटतं आता सगळं आपण करून बघितलेलं आहे प्रत्येकासाठी. आणि काय होतं, प्रत्येक मनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये असं मन वगैरे दुखवलं जातं ना,
सगळ्या कुठल्याही पद्धतीने आपण कोणासाठी हेल्प वगैरे करायला जातो, सगळ्या गोष्टी करायला जातो, पण नंतर वाटतं की ही आपण गोष्ट नाहीच करायला पाहिजे होती. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची मदत करून बघितल्यानंतर वाटतं की आता नंतर कोणालाच मदत करत नाही, करायची नाही आहे. कारण तशा खूप साऱ्या गोष्टी मी अनुभवल्या आहेत, तशा खूप साऱ्या गोष्टींची शिक्षा मला भेटलेली आहे. तर आता मी कधी कोणाची हेल्प करायला वगैरे जाणार नाही आहे, किंवा कधी कोणाला आपली गरज आहे. आणि तिथे मला खूप घाण सवय होती बरं का. जर कोणी खूप प्रसंगामध्ये आहे, किंवा कुणी खूपच असं सॅड वगैरे आहे, किंवा इमोशनली आहे, काहीतरी आहे, त्याला एक सहारा द्यायला मी पटकन जायचं. कुणीतरी सॅड आहे त्याला पटकन मी समजवायला जायचं. कुणीतरी रडत आहे त्याचे डोळे पुसायला जायचं. कुणीतरी वाईट परिस्थितीमध्ये आहे त्याची पटकन साथ द्यायला जायचं. हा कुणाला तरी कुठल्या गोष्टीची काहीतरी गरज आहे त्याची पटकन मी हेल्प करायला जायचं. एवढी घाण माझी सवय होती ना. माझ्यातली मला एक घाण सवय ना खूप चांगल्या प्रकारे ते समजलेली आहे, आणि मला ती माझ्यातलीच घाण सवय एक बंद करायची. कोणी स्वतःला नाव ठेवत नाही, पण मी स्वतःला इतकं कोसते ना त्या गोष्टीसाठी की मी माणसं ओळखायला खूप चुकली आहे, खूप म्हणजे खूप चुकली. पण आता ठीक आहे, आपलं काय असतं, एक लेवलपर्यंत आपण सगळं काही करून बघत असतो, आणि मग म्हणतात ना कुठल्या तरी चुकीमधूनच आपण काहीतरी शिकत असतो. तसंच माझ्या कुठल्या तरी चुकीमधून, खूप साऱ्या चुकीमधून, कुठल्या तरी एका चुकीमधून नाही, खूप साऱ्या चुकीमधून, खूप साऱ्या गोष्टीमधून, खूप साऱ्या अनुभवावरून मी खूप साऱ्या गोष्टी शिकली. अगोदर मी एवढे असं हेल्पिंग वगैरे नव्हती. हां ठीक आहे, इमोशनली वगैरे होती, लवकर इमोशनली व्हायची, लवकर कोणाशी तरी अटॅच व्हायला वगैरे जायचं, किंवा हेल्प वगैरे करायला जायचं. पण इतकं नाही करत होती की स्वतःचा जीव पण धोक्यामध्ये घालायचे, स्वतःची लाईफ पण धोक्यामध्ये घालायचे, स्वतः पण प्रॉब्लेममध्ये पडून, आणि स्वतःची काळजी न घेता, स्वतःची प्रॉब्लेम काय आहे, स्वतः कुठल्या कंडिशनमध्ये आहोत, कुठलाही प्रॉब्लेम असू दे, स्वतःचं सगळं आता बाजूला ठेवून मी सगळ्यांची हेल्प करायला चालली होती. आणि काही गोष्टीमध्ये मला अशी ठेच लागली आहे ना आता, की म्हणजे समजले आता कुठंपर्यंत, कुठल्या लेवलमध्ये कोणाला कुठे ठेवलं पाहिजे, आणि कुठल्या लेवलपर्यंत जाऊन कोणाला काय हेल्प केली पाहिजे, आणि आपण कसं राहिलं पाहिजे. तर अशा काही गोष्टी म्हणतो ना आपण अनुभवावरून शिकत असतो. तर मी अनुभवावरून खूप साऱ्या गोष्टी शिकली. तर खरंच तुम्ही सर्वांना लिमिटपर्यंत ठेवा. कुठलंही नातं असेल तर एक लिमिटपर्यंत ठेवा, की जेणेकरून जर पुढच्या व्यक्तीने तर ती आपण लिमिट ठेवली होती त्याच्या पलीकडे जर लिमिट क्रॉस केली तरी तुम्हाला त्रास नाही व्हावा. तुम्ही म्हणजे कसं होतं, एका नात्याला आपण इतकं जपतो आणि इतकं ह्याच्यामध्ये जातो ना, की एखाद्या वेळेस जर त्या नात्यामध्ये जर आपण खूप हर्ट झालो, कुठलंही नातं आला त्यामध्ये, आता तुम्ही एकच नातं पकडता कधी पण, ते तसं नसतं. प्रत्येक नात्यामध्ये आपल्याला त्रास झाल्यानंतर डोळ्यात पाणी येतच असतं. प्रत्येक नात्यामध्ये आपण विश्वास ठेवतो, विश्वासघात झाल्यानंतर आपल्याला त्रास होतच असतो. आणि प्रत्येक नात्याला आपण वेगळ्या लेवलनी ठेवत असतो, आणि कुठल्या ना कुठल्या लेवलनी काहीतरी झालं की वाटतं यार आपण एवढा विश्वास ठेवला, एवढं सगळं काही या व्यक्तीसाठी केलं, स्वतःचा आपण काहीच गोष्टी नाही बघितल्या, स्वतःचं त्यामध्ये तब्येत असू दे, पैशाचं नुकसान असू दे, त्या म्हणजे काही असू दे, त्यामध्ये जे काही प्रॉब्लेम असतात XYZ, जे आपले स्वतःचे प्रॉब्लेम असतात ना लाईफचे, ते सगळं बाजूला ठेवून आपण त्या व्यक्तीबद्दल काहीतरी करतो. आणि त्या व्यक्तीनं मधून जरी आपल्याला असं काहीतरी ऐकायला भेटतं की एवढं सगळं केल्यानंतर जर आपल्याला काहीतरी निगेटिव्ह गोष्टी त्याच्याकडनं ऐकायला भेटतात, की वाटतं बस आता त्या व्यक्तीसाठी तर काही नाही करायचं. पण नंतर पण वाटतं जेव्हा लाईफमध्ये कधी खरंच कोणाला तरी आपली गरज आहे आणि आपण मदत करायला जातो ना, तेव्हा वाटतं नाही, तेव्हा आपल्याला असं झालं होतं, आता आपण असं नाही करायला पाहिजे. खरंच काळजी घ्या. सांगेल मी हळूहळू तुम्हाला गोष्टी सगळ्या, पण मी माझे अनुभव तुम्हाला सांगेल. मी दुसऱ्यांच्या गोष्टी नाही सांगाल. मी माझ्या स्टोरीवरती, माझ्या चॅनलवरती माझ्या स्टोरी शेअर करेल, माझेच अनुभव शेअर करेल. मला ज्या गोष्टी मी अनुभवल्या आहेत आणि ज्या गोष्टीतून मी बाहेर पडली आहे, ज्या गोष्टी माझ्यासोबत झालेल्या आहेत, त्याच मी तुमच्यासोबत गोष्टी शेअर करू शकते. तर असं आपण पक्ष्यांना इथं चारा आणि पाणी द्यायला आलेलो आहोत. चारा आणि पाणी द्यायला पक्ष्याला आलेलो आहोत, तर आपण ते देऊयात. आता पक्षी यायचा टाईम झाला आहे. बाकीच्या गोष्टी तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये हळूहळू तुमच्यासोबत, तुम्ही आमच्यासोबत बघा. आपण बाकी हळूहळू गप्पा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही कनेक्ट राहिलात हळूहळू, तर माझी लाईफस्टाईल, माझ्या गोष्टी, माझे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर मी इकडे आणलं आहे, त्याच्यामध्ये ठेवलं आहे चारा पाणी वगैरे, आणखीन दुसऱ्या ह्याच्यामध्ये जास्त काही काढून ठेवले, पण इकडे पण मी वरती टाकून दिलेलं आहे. जेणेकरून कसं असतं, पक्षी त्या आले ना, थोडे थोडे दाणे टिपायला चालू केले ना, मग इथे त्यांना भांडं वगैरे दिसतं, ते तिथे पण जात असतात. तर बघा इथे राज थांबलाय, पक्ष्यांची वाट बघत थांबलाय. राज काय असा चाललेला नाहीये. राज पण त्याच्यासाठी काहीतरी गम्मा घेऊन आला बघ खायला. बघा इकडे काय घेऊन आला बघा. असं असतं राजचं. काय घेऊन आला? हा, पेंट खुजूल घेऊन आलाय राज त्याच्यासाठी. मला पण ते नाही चांगलं असतं ते हेल्थसाठी.
तर हेल्थसाठी ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच करा, स्वतःसाठी ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच करा. त्याने करून स्वतःला त्रास देऊ शकणार नाहीत तुम्ही. त्रास प्रत्येकाकडून आपल्याला भेटत असतो, जखम प्रत्येकाकडून भेटत असते, पण स्वतःला स्वतः जखम होईल असं आपण कधी वागत नाही. पण पुढच्यांच्या पुढे आपण कधी स्वतःचा विचार करत नाही. पण खरंच सगळ्या गोष्टीमध्ये आधी आता सर्वात जास्त स्वतःचा विचार करायला शिकायला पाहिजे आपण. आणि खरंच तुम्ही ही गोष्ट अनुभव घेऊन बघा, जेव्हा स्वतःसाठी तुम्ही काहीतरी करता किंवा स्वतःवरती जास्त विश्वास ठेवता आणि प्रत्येक समोरच्या गोष्टीच्या अगोदर, समोरच्या व्यक्तीच्या अगोदर जर स्वतःचा विचार करताना, तर कधी स्वतःला जखम भेटत नाही, कधी स्वतःला त्रास होत नाही. त्यामुळे सगळ्या अगोदर स्वतःचा विचार करा. तर इकडे पक्षी आलेत, आता पक्ष्यांचा थवा आला होता, दाखवजेपर्यंत गेला. हे पहा, मी इकडे व्हिडिओ काढायला पण आलोय वरती, पाणी पण घेऊ. आता इकडे थंडगार पाणी असं आणलं आणि गच्चीवरती आलोय. असंच आलोय, शक्य नाही, आमचं काहीतरी खायला प्यायला घेऊनच येत असतो आम्ही. तर आत्ताच ठेवलं होतं तिथं, पक्ष्यांनी खाऊन गेलं बरं का. आपोआप दुसऱ्या पक्ष्याला तोपर्यंत तो पण उडून गेला. तुम्हाला दाखवणारच होते मी पण ते. हे बघा, हे बघा, हा पक्षी होता, खायला होता, त्याच्यासोबत दुसऱ्या पक्ष्याला ना तो पण उडून गेला. तिकडे पक्ष्यांचा चारा, इकडे माझा चारा हा, इकडे रातचा चारा हा. तर बघा मी काय खाते इकडे. तुम्ही खाता का सांगा बरं. हे असं कधी खात नाही मी, पण असतं हे माझ्याकडं नेहमी काही ना काहीतरी खाण्यासाठी. पण डेलीमध्ये मला काही होत नाही. सकाळी उठा, धावपळ, कामं वगैरे. एक मिनटं, मी फ्रंट कॅमेरा चालू करते. बघा इकडे फ्रंट कॅमेरा चालू केला मी. गच्चीवरती नेहमी काही ना काही घेऊन यायचं बरं का, खायला खूप मजा येते. एक मिनिट. चला मग, आम्ही आलो इकडे मूग डाळ घेऊन. तुम्ही असं काही खाता का सांगा बरं वरती. सांगतो आम्ही आणखीन तुम्हाला काय काय एन्जॉय करतोय वरती बसून. राजने तर तो आणलेलंच आहे ते खायला. आता इथून पुढं मला तुम्हाला वॉइस ओव्हर करावं लागेल आणि थोडासा व्हिडिओज घेऊन मी व्हिडिओ स्टॉप करते. तर वरी बसून आम्ही काय ऐकतो हे तुम्हाला सांगते मी. चालूच होता आमचा, आत्ता स्टॉप केलं राहील. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. इथून पुढे मी वॉइस ओव्हर करते आणि थोडेसे व्हिडिओज मी व्हिडिओ बंद करते. कधी पण मला जास्त टेन्शन येतं, असं शांत बसावंसं वाटतं ना, तेव्हा मी काही नेहमी गच्चीवरती वगैरे येत नाही. पण घरामध्ये पण बरं का, मी जेव्हा कामामध्ये वगैरे असते आणि जेव्हा काम वगैरे करते आणि असं वाटतं ना आता मन शांत ठेवावं, काहीतरी करावं, तेव्हा मी काय करते सांगते. आता ब्लॅक इफेक्ट पडतोय कारण संध्याकाळ व्हायला लागले. खा ना, हे बघा. हा व्हिडिओ कसा वाटला ते तर सांगायचंच आहे, पण त्या अगोदर सांगते मी, जेव्हा पण आपली जास्त चिडचिड वगैरे होत असते आणि सगळ्या गोष्टींचं टेन्शन वगैरे येत असताना, तेव्हा शांत असं राहायचं आणि आपलं मन रमण्यासाठी, पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये आणण्यासाठी एक गोष्ट करायची, शांत बसून राहायचं आणि स्वामी समर्थाचं नाव घ्यायचं, स्वामी समर्थाचे सॉन्ग वगैरे लावायचं. खरंच मी माझा अनुभव सांगते, जास्त कधी मी टेन्शनमध्ये असते, चिडचिड वगैरे होत असते आणि त्या गोष्टीतून मला बाहेर पडायचं असताना, तेव्हा मी नाही ते स्वामीचे सॉन्ग वगैरे लावून देते आणि स्वामीचं नामस्मरण वगैरे करते. तेव्हा मला कुठे जाऊन थोडंसं शांत वाटत असतं. काही काळासाठी तर मला शांत वाटत असतं. तर सतत जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये शांतता आणायची असेल आणि पॉझिटिव्हिटी आणायची असेल, तर जास्तीत जास्त तुम्ही जर स्वामीची भक्ती वगैरे नाही करता आली तरी चालेल, पण स्वामीचं नाव वगैरे घ्या, स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा आणि जेवढ्या निगेटिव्हिटी गोष्टीपासून लांब राहता येईल ना, तेवढं जास्त निगेटिव्हिटी गोष्टीपासून लांब राहा. चुकीच्या गोष्टी माइंडमध्ये वगैरे आणू नका आणि कोणाचा चुकीचा विचारसुद्धा करू नका बरं का. मग स्वामी ना तुमची साथ कधीच सोडत नाहीत बरं का. तर माझ्याकडे जे चावीचं किचन आहे ना, त्याच्यावरती पण स्वामीचाच फोटो आहे, तुम्ही पाहिला असेल कधी, आणि आत्ता पण मी तुम्हाला इथे दाखवणारच आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझ्या या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि स्वामीबद्दलच्या खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून शेअर करणारच आहे, ज्या मी अनुभवल्या आहेत, ज्या मी अनुभवत आहे आणि जे सुरुवात करण्याच्या अगोदर माझे जे अनुभव होते स्वामीबद्दल ते पण मी तुम्हाला शेअर करणारच आहे. कारण मी तुम्हाला सांगत असते, माझ्या चॅनलचं नावच तसं आहे, पूजा लाईफस्टाईल आणि वर्किंग ब्लॉग. जी काही माझं वर्क आहे, जी काही माझी लाईफस्टाईल आहे, जी काही माझ्या आयुष्यामध्ये घडत आहे, जे काही होणार आहे किंवा झालेलं आहे माझ्या लाईफमध्ये, त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. काळजी घ्या फॅमिली.
तर छान असं मी इकडे स्वामीचे सॉन्ग लावून दिलं होतं ना, त्यामुळं मला हा व्हॉइस ओव्हर करावा लागला.